समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान साहित्य व लोककलेतून केला समाजाचा पूर्ण निर्माण। नमस्कार, माझे नाव पत्की गौरी वीरभद्र। मी त्या 7वी शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देवळी। आज लोकमान्य अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त मी तुम्हाला 2 वाली माहिती सांगणार आहे, तरी तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व त्यांच्या आईचे नाव वाळूबाई असे होते। त्यांना गरिबी व भेदभावामुळे शिक्षण घेता आले नाही। त्यांच्या जीवनात खूप संघर्ष केले। न शिकताही त्यांनी साहित्य प्रचंड क्षेत्रात कामगिरी केली आणि लोकशाहीर म्हणून नावलौकिक हे नाव झाला। त्यांचे मृत्यू 18 जुलै 1969 रोजी झाला। त्यांचे पत्नीचे नाव कोंडाबाई साठे असे होते। त्यांनी कविता, कथा, कादंबऱ्या, पोवाड्या या पुस्तकाचे लेखन केले। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत। नमस्कार, माझे नाव कारणी सैनाथ रामकिशन। मी इयत्ता 6वी शिकतो। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देवळी। मी आज लोकमान्य टिळक बद्दल 2 शब्द सांगणार आहे, तरी तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती। लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते। लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते। लोकमान्य टिळक हे एक शिक्षक होते। लोकमान्य टिळक यांनी केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्रे सुरू केली। धन्यवाद।